भारतरत्न पुरस्कारावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे। आधी भारतरत्न पुरस्कारासाठी काही सूत्र ठरलेली होती आणि आता मोदींच्या मनात आलं की द्या भारतरत्न अशा शब्दांमध्ये त्यांनी निशाणा साधला। स्वामीनाथन यांना जसा भारतरत्न दिला तशा त्यांच्या शेतमालाच्या हमीभावाबाबतच्या शिफारशी देखील मान्य कराव्यात असं उद्धव ठाकरे म्हणाले। बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या यासाठी राज ठाकरेंनी मोहीम सुरू केली आहे। कुंचला ते कायदे मंडळ अशा विलक्षण प्रवास करत हिंदुस्थानीयांच्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न सन्मान मिळालाच हवा असं म्हणत या मोहिमेला सुरुवात झाली आहे। राज ठाकरेंच्याच आवाजामध्ये या मोहिमेसाठी एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे। बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्यासंदर्भात आमचं सरकार आल्यावर बघू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी दिली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न वाटप सुरू आहे असा आरोप त्यांनी केला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फ्लेक्सवर शाई फेक करण्यात आली। बारामती तालुक्यातल्या कारहाटी इथल्या सुनेत्रा पवारांच्या फ्लेक्सवर शाई फेकण्यात आली आणि हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅनर काढला। पुढचा तपास सुपे पोलीस करतायत। पुण्यामध्ये आय एम नॉट द रिव्हर झेलम या सिनेमावरून हिंदुत्ववादी संस्था आक्रमक झाल्या। प्रभासचंद्र लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमात भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी NFAI मध्ये राडा घातला। भंडारा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे। हवामान विभागानं 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला। रात्रभर जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस बरसलाय आणि त्यामुळे रब्बी पिकांचा भाजीपाल्याला देखील याचा फटका बसणार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे मका जमीनदोस्त झालाय। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मका पिकांचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला। शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला गेलाय। यवतमाळच्या उमरखेडमध्ये हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाली। देवसरी, चातारी, कोपरा, बोरी, माणकेश्वरसह अन्य गावांमध्ये झालेल्या गारपीटीनं शेतकरी गारज झालाय। शेकडो हेक्टर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। अनेक जनावरं जखमी झाली आहेत। यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात अचानक गारपीट झाली। गारपीटीचा शेती पिकांना तडाखा बसलाय। गहू, हरभरा, आंब्याचा मोहोर, भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालंय। महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतशिवाराची पाहणी केली। नांदेडमधल्या हिमायतनगर आणि भोकर परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार वाऱ्यासह पावसानं सुरुवात केली। काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली। याचा दुष्परिणाम म्हणून कापणीला आलेला गहू, कापूस आणि उन्हाळी ज्वारीचं नुकसान होण्याची शक्यता आहे। नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुन्हा गारपीट झाली। मौदासह ग्रामीण भागामध्ये खातमारी, अरोली, कोंदामेढी या विभागामध्ये गारपिटीचा तडाखा बसला। गहू, हरभऱ्याचं त्यामुळे नुकसान झालं। हातातोंडाशी आलेल्या पिकाचंही मोठं नुकसान आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये हवामानात बदल झाल्यानं पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झालाय। गव्हाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत आहे। राज्यातल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। दुष्काळ आणि अतिवृष्टीमध्ये ज्या प्रकारे NDRFच्या निकषानं मदत केली जाते तशी आर्थिक मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। पंजाब आणि हरियाणातल्या 200हून अधिक शेतकरी संघटना एकत्र आल्या। शेतमालाला हमीभाव मिळावा आणि विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा दिलाय। उद्या 15 ते 20 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीत धडकणार आहे आणि त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या बॉर्डर्स सील केल्या।